नमस्कार, उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नवीन इयरसाठी आपण केक बनवणार आहोत, तोही बिस्किटपासून अगदी झटपट. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. वाव, किती छान आपल्याला दिसत असेल, किती मऊ कापसासारखा आपला केक तयार झालेला आहे. चला तर मग हा केक कसा करायचा त्याची रेसिपी बघूया. इथे ओरिओ बिस्किट घेतलेले आहे आपण, 2 पॅकेट आहे. 20 बिस्किट्स आहे हे क्वांटिटीमध्ये. आता ह्याचं क्रीम आपल्याला सर्व एक एक करून काढून घ्यायचं आहे. क्रीम आपण साईडला ठेवून घेऊया आणि बिस्किट आपण वेगळ्या बाउलमध्ये ठेवून घेऊया. एक एक करून सर्व बिस्किटांचं क्रीम आपण काढून घेतलंय. आता ही क्रीम साईडला ठेवून देऊ. ही बिस्किट जी घेतलेली आहे आपण, याची छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी फाईन पावडर आपली तयार झालेली आहे. आता ही या बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं करून, येथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी. थोडं थोडं करून दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व दूध एकदम टाकायचं नाहीये. ह्याची छान अशी एकदम मऊ अशी कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे, जशी आपण प्रत्येक केकला करतो तशी. हे बघा, आपलं छान असं बॅटर केकसाठीचं तयार झालं आहे, छान मिक्स करून. जर रेसिपीला पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आता इथे केकचा टीन असेल आपल्याकडं तर तो घ्या, नाही तर मिक्सरचा कुकरचं आपण असं भांडं घेतलं तरीही चालू शकेल. आता इथे बटर पेपर लावून घेतलाय आपण भांड्याला. आता हे पॅन ठेवलाय आपण गॅसवरती. हा प्रीहीट करून घ्यायचा आपल्याला 10 ते 15 मिनिटं. इनो घेतलाय आपण, 1 चमचा इनो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण यावर 2 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे. आता हे छान मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. फारही याला आपल्याला फास्ट करायची नाहीये ही प्रक्रिया. आता हा टीन जो आपण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता हे सर्व बॅटर टाकून घेऊया. हे बघा, याप्रमाणे. फार झटपट केक होतो हा आणि फार कमी खर्चात घरातल्या वस्तूंमध्ये तयार होणारा केक आहे आणि कोणीही पटकन तयार करू शकेल असा केक आहे. आता आपलं भांडं हे प्रीहीट झालेलं आहे. यामध्ये आपण आता हे केकचं बॅटर ठेवून घेऊया. आपल्याला 35 ते 40 मिनिटं लागणार आहेत. आपण जर ओव्हनमध्ये केक करणार असेल तर 180 डिग्रीवर आपल्याला 35 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे हा केक. आता ही जी क्रीम ठेवलेली आहे ही छान अशी आपल्याला थोडंसं दूध टाकून फेटून घ्यायची आहे. नंतर हीच आपल्याला केकमध्ये लावायला लागणार आहे, त्यामुळे छान अशी फेटायची आहे फ्लफी होईपर्यंत. हे बघा, 2 ते 3 मिनिटात ही छान अशी क्रीम आपली तयार होते. आता 35 मिनिटानंतर आपल्याला दिसत असेल छान असा आपला केक तयार झालेला आहे, फुगलेला आहे. आपल्याला पाहिलं असेल आपण, आपलं बॅटर फार कमी होतं. केक बघा किती वरती आलेला आहे. असं चाकूच्या साहाय्याने चेक करायचं आहे. आता चाकूला अजिबात चिटकलेला नाहीये बॅटर. आपला केक तयार झालेला आहे. हे बघा, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, नंतरच साईडनी कापून असा प्लेटवर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा बटर पेपर आपण काढून घेतला. आपल्याला दिसत असेल फार असा मऊसूत कापसासारखा केक आपला 35 ते 40 मिनिटात बनून तयार आहे. आता आपण ह्याला क्रीम लावून घेण्यासाठी वरचं हे कट करून घेऊया. ह्याचे पार्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला वेगळे. आता हा वरचा पार्ट काढून घेऊया आणि मधोमध आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहे. हे करत असताना फार सावकाश आपल्याला हा केक कापायचा आहे, नाहीतर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. हे बघा, कापताना आपल्याला दिसत असेल किती स्पॉन्ज आहे आपला केक. मऊसूत असा केक आपला झटपट तयार झालेला आहे. बेकरीमधनं एवढे महागाचे केक आणण्यापेक्षा आपण घरातल्या घरात बिस्किटच्या साहाय्याने हा छान असा चॉकलेटचा केक तयार करू शकतो. आणि ज्याला कुणाला केक बनवता येत नाही तेही हा केक असा छान असा तयार करू शकतात. आता हे बघा, 2 भाग आपण याचे तयार केलेले आहे. एक भाग साईडला काढून ठेवलाय. येथे जरा
शुगर सिरप टाकलेला आहे आपण आणि जी आपण बिस्किटची क्रीम तयार केलेली होती थोडंसं दूध टाकून, ती सर्व यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे बघा, छान असं स्प्रेड करून घ्यायची आहे ही क्रीम आणि जो दुसरा भाग आपण साईडला ठेवला त्यावर सुद्धा थोडंसं आपण शुगर सिरप टाकला आहे, म्हणजे साखरेचं पाणी आहे आणि हे थोडंसं मेल्टेड चॉकलेट आहे। आपल्याला आवडणारं कुठलंही चॉकलेट आपण वितळून यावर टाकू शकतो किंवा जी बिस्किटची क्रीम उरलेली आहे ती सुद्धा आपण यावर स्प्रेड करू शकतो। आपल्याला आवडेल तसा आपण हा केक गार्निश करू शकतो। हे बघा, आपण कुठलंही चॉकलेट घेतलं तरीही चालेल इथे मेल्ट करण्यासाठी। व्हाईट चॉकलेट घेतलं तरीही चालू शकेल किंवा मिल्क कंपाऊंड, चॉकलेट कंपाऊंड असतं ते सुद्धा वितळून घातलं तरी चालेल। हे बघा, आता हे मिश्रण थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं होतं। अर्धा तासानंतर छान असं हे चॉकलेट सेट झालेलं आहे यावर। आता आपल्या आवडीची गार्निशिंग आपल्याला हवी तशी आपण करू शकतो। इथे माझ्याकडे चॉकलेट क्रश आहे, म्हणजे चॉकलेटचे तुकडे होते ते मी येथे घालून घेणार आहे, याच्यावर गार्निशिंगसाठी टाकून घेणार आहे। आपल्याला जर असेच नवीन नवीन केक शिकायचे असेल किंवा अशाच छान छान डिशेस बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या। तेथे भरपूर असे केकचे प्रकार उपलब्ध आहे किंवा वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा आपण तेथे दाखवलेल्या आहेत। नक्की जाऊन भेट द्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, येथे पूर्ण चॉकलेट क्रश लावून घेतलेला आहे आपण साईडनी। आपण कशाच्याही चॉकलेट चिप्स सुद्धा येथे लावू शकतो किंवा जे वेगवेगळे डेकोरेशनसाठीचे वस्तू भेटतात त्या कुठल्याही आपण येथे लावू शकतो। आता हे थोडंसं मेल्टेड चॉकलेट उरलेलं होतं ते मी या बॅगमध्ये भरून याची डिझाईन करत आहे। याला एकदम साधं सोपं आपण डेकोरेशन करणार आहे। हे गोल्डन बॉल आहे, खाण्यासाठीचे आहे हे सुद्धा येथे डेकोरेशनसाठी मी लावून घेतलेले आहे। हे बघा, आता या चेरीज आहे, 4 ते 5 चेरीज मी केकला लावून घेणार आहे। फार झटपट आणि छान असा आपला केक तयार झालेला आहे। बेकरीपेक्षाही फार स्वादिष्ट केक आपला घरच्या घरी मिनिटामध्ये तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा, कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर केक आवडला असेल तर आपल्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।